नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईडमध्ये आपले स्वागत आहे। आता आपला टॉपिक आहे महाराष्ट्राची भूगर्भ रचना। यामध्ये आपण महाराष्ट्राची खडक प्रणाली बघणार आहोत। चला तर सुरू करूया टॉपिकला। तर इथे बघा, हा जो मेन आहे हा आहे डेक्कन ट्रॅप। हे नंतर हे जे छोटे छोटे स्ट्रॅप आहेत हे आहे गोंडवाना, हे धारवाड, ही सिरीज आहे आर्कियन, आणि हे जे नदीचे पात्र दिसत आहेत इथे नदीकाठचा गाळ आहे, हे तापी पूर्णा नदी। आता बघूया महाराष्ट्राची भूगर्भ रचना। यामध्ये आर्कियन, धारवाड, गोंडवाना आणि डेक्कन ट्रॅप यासारख्या विविध खडकांचा समावेश होतो। तर कुठे कुठे आहे हे रफली लक्षात ठेवा। महाराष्ट्राचा नकाशा आणि रफली कुठे आढळते हे डेक्कन ट्रॅप इथे आहे। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्याचा काही भाग, नंतर इथे हे धारवाड, इकडे गोंदिया, गडचिरोली याचा भाग आहे आर्कियन, आणि हा गाळाचा नदी किनारी। आता बघूया प्राचीन खडकाचे प्रकार। राज्यात आर्कियन युगातील सर्वात जुन्या खडकांपासून ते नदीच्या गाळाच्या नवीन जमिनीपर्यंतचे खडकाचे विविध प्रकार आढळतात। आर्कियन सर्वात जुना आणि हे जे नवीन आहेत नदीच्या गाळाचे, इथपर्यंत राज्यात विविध प्रकारचे खडक आढळतात। खडकांची रचना त्यांच्या निर्मितीच्या कालक्रमानुसार सादर केली जाईल, प्राचीन ते अर्वाचीन। म्हणजे आधी सर्वात जुना खडक बघूया, नंतर आताचे जे नवीन तयार झाले आहेत ते। प्रदेशानुसार खडकाचे वितरण कुठे झाले तर पूर्व विदर्भ, कोकण आणि दख्खनच्या पठारावर विशिष्ट प्रकारचे खडक आढळतात, जे राज्याच्या भूगर्भीय विविधतेचे प्रदर्शन करतात। राज्यातील पठार, घाट आणि नदीखोऱ्यांची निर्मिती भूगर्भीय घडामोडीचा थेट परिणाम आहे। यातला आपण पहिला खडक बघूया, आर्कियन खडक। हा प्राचीनतम खडक आहे। महाराष्ट्राच्या भूगर्भाचा हा पाया असून प्रामुख्याने ग्रॅनाइट, नीस आणि शिस्ती या खडकांनी हे बनलेले आहे। हे खडक अत्यंत प्राचीन असून त्यांच्यावर झालेल्या रूपांतरण प्रक्रियेमुळे हे स्फटिकमय स्वरूपात आहे। आर्कियन खडक कसे आहेत? स्फटिकमय आणि अत्यंत प्राचीन आहे। आता हे कुठे आढळतात हे बघूया। विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात हे खडक सर्वत्र आढळतात। आर्कियन चंद्रपूर आणि गडचिरोली। नंतर खडकाचा काही भाग उत्तरेकडे भंडारा, गोंदिया या जिल्ह्यापर्यंत पसरलेला आहे। तर हे 4 जिल्हे लक्षात ठेवा: भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली। इथे आर्कियन खडक आढळतो। आता बघूया धारवाड खडक। याची उत्पत्ती, या खडकांमध्ये विविध मालिका आढळतात। यामध्ये लोह खनिज सिरीज आहे। नांदेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला या तालुक्यात आढळणारे हे लोह खनिजाचे पट्टे, इथे हा धारवाड खडक आढळतो। नंतर सौसर सिरीज आणि चिलपी घाट थर, पूर्व नागपूर, भंडारा, कोल्हापूर आणि गोंदिया या 4 जिल्ह्यांमध्ये हा आढळून येतो। म्हणजे ही जी सौसर सिरीज आहे ही आहे पूर्व नागपूर, भंडारा, कोल्हापूर आणि गोंदिया। नंतर नांदेड आणि सिंधुदुर्गमध्ये लोह खनिजाची सिरीज, या 2 सिरीज महत्त्वाच्या आहेत। तिसरी सिरीज आहे ही महत्त्वाची आहे, ही आहे भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात। नंतर या खडकांमध्ये लोह खनिज, मॅंगनीज, डोलोमाइट, संगमरवर, अभ्रक, सिलिमनाइट आणि हॉर्नब्लेंड शिस्ट यासारखी महत्त्वाची खनिजे आढळतात। विस्तार क्षेत्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, सावंतवाडी तालुक्यात वाळूचे खडक, क्वार्ट्झाइट, ग्रीन हॉर्नब्लेंडिक खडक आणि नंतर मायक्रोशिस्ट इत्यादी आढळतात। तर ह्या 3 सिरीज इथे लक्षात ठेवायच्या आहेत। हे प्रामुख्याने इथे विदर्भाचा पाठ आणि हे दक्षिण कोकण। आता बघूया कडप्पा खडक। याचं वैशिष्ट्य आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या फोंडा घाटाच्या पायथ्याशी बेसाल्टचा वरचा थर उघडा पडल्याने कलाडगी सिरीजचे हे खडक स्पष्ट दिसतात। सिरीज कोणती आहे? कलाडगी। कुठे आहे तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये। नंतर सामान्यतः विस्तार, कोल्हापूर, सिंधुदुर्ग हे 2 महत्त्वाचे जिल्हे, याशिवाय यवतमाळ, पैनगंगा खोरे आणि गोदावरीचे खोरे। उपयोगिता काय तर हे खडक स्तरित प्रकारचे खडक आहे। यामध्ये भूगर्भीय अभ्यासासाठी हे महत्त्वाचे आहे। स्तरित म्हणजे हे वेगवेगळ्या अशा लेयर्स आहेत याच्या, हे बघा, त्यामुळे यांना स्तरित खडक म्हणतात। आढळते कुठं? कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग आणि विदर्भामध्ये इकडे यवतमाळ, पैनगंगा खोरे। आता बघूया विंध्यन खडक। हे प्राचीन स्तरित खडक आहे, हे पण स्तरित खडक आहे आणि सामान्यतः सपाट थरांमध्ये हे आढळतात। प्रामुख्याने हे वाळूचे खडक आहेत। शेल आणि चुन खडक यांचा यात समावेश होतो। म्हणजे वाळूचे खडक, शेल आणि चुन खडक याचा समावेश विंध्यन खडकामध्ये होतो। वितरण कुठे येतं? यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि मुख्यतः चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात। तर हे कसं लक्षात ठेवायचं? विंध्यचंद्र मुख्यतः चंद्रपूरमध्येच हे आढळतात, हे लक्षात ठेवा। आता बघूया गोंडवाना खडक। या खडकांची निर्मिती नदी
नदी खोऱ्यामध्ये गाळ साचून झाली आहे. नंतर गोंडवाना कालखंडाच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी प्रक्रियेला सुरुवात झाली होती, यामुळे याची निर्मिती झालेली आहे. या प्रकारात तालचीर थर, नंतर बाराकार वाळूचे खडक आणि दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. विदर्भातील कन्हान खोऱ्यात कामठी सिरीजचे जे पट्टे आहेत हे कोळशासाठी प्रसिद्ध आहेत. नंतर विदर्भ आणि इतर क्षेत्रातील अस्तित्व बघूया. हे कुठे आढळतात तर वर्धा खोऱ्यात, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हे. नंतर गडचिरोलीमधील सिरोंचा तालुका, अमरावतीच्या उत्तर भागातही हे खडक आढळतात. इथे अप्पर गोंडवाना खडक म्हणून यांना ओळखले जाते. तर मेनली काय, वर्धा, गडचिरोली आणि अमरावतीचा उत्तर भाग. आता बघूया जांभा खडक. हे खडक जास्त पाऊस आणि उष्ण हवामानाच्या प्रदेशात आढळतात. या खडकांच्या झिजेमुळे हे तयार होतात. आता हे जे जांभा खडक आहे, जिथे जास्त प्रमाणात पाणी आहे, म्हणजे जिथे दमट वातावरण आहे, जे की आहे पूर्व विदर्भ आणि कोकणामध्ये, तिथे हे जांभा खडक आढळून येतात. या खडकांमध्ये ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त असते. याचा विस्तार कुठे येते बघा, रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर. तर हे दक्षिण कोकण जे जिल्हे लक्षात ठेवा, जेथे सर्वात जास्त पाऊस पडतो, या इथे जांभा खडक आढळून येतो. आता बघूया गाळाची जमीन. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने या जमिनीची निर्मिती झाली आहे. म्हणजे ही कुठे आढळणार आहे, नदीच्या पायथ्याशी. हे आहे तापीपूर्णा खोरे, नंतर आहे ही गोदावरी नदी, भीमा आणि कृष्णा. तर या नदींच्या ज्या किनारी आहे, हे गाळाची जमीन आढळून येते. हा गाळ अत्यंत सुपीक असल्याने शेतीसाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे. याचा विस्तार आहे तापी पूर्णा नदीचे खोरे, नंतर गोदावरीचे खोरे आणि वैनगंगा नदीचे खोरे. हे वैनगंगा नदीचे खोरे आहे, हे वर्धा. आता बघूया जे सर्वात महत्त्वाचे पठार आहे, दख्खन पठार. हे आहे ज्वालामुखीजन्य दख्खन पठार. यामध्ये गोंडवाना कालखंडाच्या शेवटी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हा रस पसरून या पठाराची निर्मिती झाली आहे. या लाव्हा रसापासून तयार झालेल्या बेसाल्ट खडकाच्या विदळणामुळे काळी सुपीक मृदा, म्हणजे ज्याला आपण रेगूर मृदा म्हणतो, ही तयार झालेली आहे. लाव्हा स्तराचे महत्त्व काय, तर महाराष्ट्रातील लाव्हा रसाचा विस्तार हा पश्चिम घाटापासून पूर्वेकडे म्हणजे नागपूरपर्यंत पसरलेला आहे. हा लाव्हा रस इथून सुरू झाला तर इकडे हा उतार आहे याचा, म्हणजे सर्वाधिक जाडी या भागात आहे. तर या साईडला उतार असल्यामुळे इथे जाडी कमी आहे. इकडे पूर्व विदर्भ आणि कोकणाचा जर भाग वगळला तर सर्वीकडे तुम्हाला डेक्कन ट्रॅप आढळून येतो. बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा टेकड्याच्या दक्षिण उतारावर याचे थर आपल्याला स्पष्ट बघायला मिळतात. आता बघूया रूपांतरित खडकांची निर्मिती. अग्निजन्य आणि स्तरित खडकांवर दाब आणि उष्णता यांच्यामुळे जे रासायनिक बदल घडतात, त्यामुळे रूपांतरित खडक निर्माण होतो. हे जे दोन खडक आहेत, अग्निजन्य आणि स्तरित, यावर प्रक्रिया होणार. एक होणार उष्णतेची आणि दाबाची, यामुळे हे खडक तयार होणार. कोणते, रूपांतरित खडक. जेही बदललेले खडक आहेत त्यांना रूपांतरित खडक म्हणतात. अग्निजन्य आणि स्तरित खडकांवर प्रचंड दाब आणि उष्णतेचा परिणाम होऊन त्यांच्या मूळ रासायनिक रचनेत बदल होतो व रूपांतरित खडक बनतात. या प्रक्रियेत प्रामुख्याने उष्णता आणि दाब हे दोन महत्त्वपूर्ण घटक आपली भूमिका बजावतात. महाराष्ट्रातील रूपांतरित खडकाची उदाहरणे बघूया. ग्रॅनाइटचे रूपांतर झाले नेसमध्ये, चुनखडकाचे रूपांतर संगमरवरमध्ये आणि कोळशाचे रूपांतर झाले हिरा आणि अँथ्रासाइटमध्ये. हा कोळशाचा सर्वोत्तम प्रकार आहे आणि एक हिरा. तर हे उदाहरणं महत्त्वाचे आहेत. आता बघूया मुख्य खडक आणि त्याचे रूपांतरित खडक. ग्रॅनाइटचा रूपांतरित खडक आहे नेस. बेसाल्टचा रूपांतरित खडक आहे ॲम्फिबोलाइट. नंतर चुनखडकाचा रूपांतरित खडक आहे संगमरवर. वाळूचा रूपांतरित खडक बनतो क्वार्टझाइट. नंतर पंकाश्मसेलचा रूपांतरित खडक आहे स्लेट आणि कोळशाचा रूपांतरित खडक आहे हिरा किंवा अँथ्रासाइट. तर आपण खडकांबद्दल आता संपूर्ण माहिती बघितली. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.